आणखी एक मोठी बातमी आहे। भुजबळांचा आमच्याशी कोणताही संपर्क नाही असं स्पष्टीकरण राऊतांनी दिलेलं आहे। भुजबळ आणि शिवसेना युबीटी बद्दल कालपासून अफवा सुरू होत्या। यावर राऊतांनी आता हे स्पष्टीकरण दिलं आहे, तर त्या अफवा असल्याचं राऊत म्हणाले। भुजबळांना शिवसेना युबीटी मध्ये घेणार नाही असंही संजय राऊत यांनी सांगितलंय। तर महायुती सरकारला माणसं विकत घ्यायची सवय आहे असा हल्लाबोल राऊतांनी केला। कितीही इंजिन जोडा, मग या विधानसभेमध्ये जिंकणारच असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला आहे। तर महायुती 4 ते 5 इंजिनवाला आहे, तरी सुद्धा त्यांचा पराभव अटळ आहे असं संजय राऊत म्हणाले। छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही, झालेला नाही, होण्याची शक्यता नाही। कारण तरी आता स्वतःचा एक मार्ग निवडलेला आहे, त्यांच्या काही भूमिका आहेत, त्या भूमिकांशी शिवसेनेचा भूमिका मेळ खाणार नाही। छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणी भेटलेलं नाही। छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही, चर्चा झालेली नाही, चर्चा होणार नहीं। पहले डबल इंजन वाली पार्टी थी, फिर ट्रिपल इंजन वाली बन गई, फिर राज ठाकरे को साथ लिया तो 4 इंजन वाली बन गई, और भी इंजन जोड़ते हैं 5-6 इंजन वाली उनकी आघाड़ी महायुति है। चलने दो, लेकिन ये सभी इंजन को बंद करके महाविकास आघाड़ी आगे चली गई। अब 0.5%, 1%, 2% का गणित आप करिए, आपके पास बहुत ऑडिटर्स बैठे हैं, आप करते रहिए। किसी भी हालत में महाराष्ट्र की विधानसभा हम जीत लेंगे। आप चाहे आपके महायुति को और कितने भी इंजन लगा दो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।